श्रीराम मंदिर देणगीतील अपहार प्रकरणी लोणार तालुका काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने रघुपती राघव राजाराम सत्याग्रह। आज दिनांक 13 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता लोणार तालुका काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अयोध्या येथील श्रीराम मंदिर देणगीतील अपहार प्रकरणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनदादा सपकाळ यांच्या आदेशाने व निर्देशानुसार बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश अवतार पाटील यांच्या सूचनेनुसार लोणार तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अश्रूजी फुके, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख समद शेख अहमद यांच्या नेतृत्वाखाली व माजी नगराध्यक्ष भूषण पाटील, उपनगराध्यक्ष आबेद खान, गटनेते नितीन शिंदे, बांधकाम सभापती अनिकेत मापारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शहरातील गजानन महाराज मंदिरात रघुपती राघव राजाराम सत्याग्रह करण्यात आला। राम आमच्या मनात आहे, राम आमच्या संविधानात आहे। प्रभू श्रीराम हे मर्यादा, न्याय, सत्य, संविधानिक मूल्यांचे प्रतीक आहेत। म्हणूनच प्रभू श्रीरामांच्या नावावर देशभरातील कोट्यावधी रामभक्तांनी श्रद्धेने दिलेल्या देणगीत पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि जनतेसमोर संपूर्ण हिशोब असलाच पाहिजे। महात्मा गांधींच्या सत्याग्रहाच्या मार्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समतेच्या विचारांनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वाभिमानाच्या प्रेरणेने हा सत्याचा आग्रह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात देशभर पोहोचवण्याचा आमचा निर्धार राहील। या सत्याग्रह प्रसंगी लोणार नगरपालिकेचे नगरसेवक पंढरीभाऊ चाटे, नगरसेवक श्याम राऊत, नगरसेवक गुलाब सरदार, सभापती साहेबराव पवार, नगरसेवक जमील कुरेशी, माजी नगरसेवक शेख रऊभाई, माजी नगरसेवक अंबादास सिंगडे, गोपी आखाडे, शहर उपाध्यक्ष गजानन मापारी, युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष अमोल सोनुने, एजाज खान, विकास मोरे, भवानी मापारी, तानाजी मापारी, आप्पा शिंदे, काँग्रेस पक्षाचे तसेच मोठ्या संख्येने रामभक्त नागरिक, स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। टाळमृदंग वीणा वाजून केलं आंदोलन। लोणार पोलीस स्टेशनचे ठाणेदार निवेदन, गुन्हेगारांवर गुन्हे दाखल करण्याची केली मागणी। सिटी इंडिया न्यूजसाठी लोणार प्रतिनिधी फिरदौस खान पठाण। शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने जी नुकतीच राम मंदिरामध्ये जी चोरी झालेली आहे त्या विरोधात आज आम्ही या ठिकाणी श्री गजानन महाराज मंदिरासमोर टाळ वाजून त्या ठिकाणी आंदोलन केलं आहे। आणि आता नुकताच या ठिकाणी या पोलीस स्टेशनचे ठाणेदार साहेब यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। जे काही गुन्हेगार असतील आणि ज्या लोकांनी हे कृत्य केलेलं असेल, जे स्वतःला हिंदू म्हणून घेतात आणि ज्या राम मंदिराचा लढा इतक्या दिवसापासून चालू होता त्याच राम मंदिरामध्ये हे चोरी करतात, त्या चोरीच्या गुन्हेगारावर त्यांना मोठी शिक्षा व्हावी व या सर्वांना न्याय मिळावा अशी मी या ठिकाणी शहर आणि काँग्रेस कमिटीच्या वतीने या ठिकाणी मागणी करतो। धन्यवाद।